तर अजित पवारांचे चुलत पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते श्रीजित पवार यांनी बारामतीमध्ये आज पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवार यांच्यासोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग ऐकवत शेवटचा संवाद झाल्याचा त्यांनी दावा केलाय। अखेरच्या कॉलमध्ये अजित पवारांसोबत संभाषण झाल्याचा दावा श्रीजित पवार यांनी केलाय। आपण केलेल्या मेसेजला अजित पवारांनी कॉल करून उत्तर दिलं असा दावा श्रीजित पवार यांनी केलाय। विमानाचं बारामतीमध्ये लँडिंग होण्याआधी अजित पवारांनी नेटवर्क आल्यानंतर श्रीजित पवार यांना कॉल केलेला होता आणि अजित पवारांच्या विमानाचा अपघात सकाळी 8:46 मिनिटांनी झाला। त्याआधी 8:37 अजित पवारांनी हा कॉल केला होता असं श्रीजित पवार यांचं म्हणणं आहे। आणि या कॉलमध्ये सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याची अजित पवारांची भूमिका कशी होती आणि याबाबत अजित पवार श्रीजित पवारांसोबत नेमकं फोनवर काय बोलले हा संवाद त्यांनी माध्यमांना ऐकवला। आय थिंक विमान वरती असताना माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं तर मी तुमच्या म्हणजे मान्य आहे, परंतु त्याच्यात तसं नाही। आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सुप्या गटातनं दिलेली आहे। तिथं ओबीसी रिझर्वेशन होतं, बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले। त्या पद्धतीने आपण केलेलं आहे। ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतं तो निर्णय अंतिम झाला। ठीक आहे, ओके, थँक्यू। आणि अर्धवटच का कॉल रेकॉर्डिंग दाखवतोय, संपूर्ण तेवढंच आहे जिथनं व्हायस नंतर त्यांनी रेकॉर्डिंग बघ ना सगळं असेल नेमकं सगळं नाही एक व्यवस्थित मिनिट त्याला बघू द्या, ते जर काही सगळं असेल तर सगळं ऐक। पहिलं तुम्ही मेसेज काय केला, कशा संदर्भात केला आणि सगळं काय बोलणं झालं तुमचं? मेसेज काय केलं नाही इथून काहीतरी इथून चालू होतंय ते सगळं। हां ऐका, पहिल्यापासून नव्हतो, बाकी काही नव्हतं। अगदी एक आम्ही ज्यावेळेस कधी डिस्कशन करू किंवा कधी आपण एखाद्या गोष्टीवरती सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, तर त्या संदर्भातला होता की बाबा एक आपण माळी समाजाला उमेदवारी देऊयात। अजित पवारांची ऑडिओ क्लिप आता काही वेळापूर्वी समोर आलेली आहे। 8:37 अजित पवारांनी संवाद साधलेला, 1 मिनिटाची ती ऑडिओ क्लिप आहे। जर अपघात 8:42-43 ला घडला तर 5-6 मिनिटं अगोदर दादा विमानातून संवाद साधताय। आता मी कसं काय त्याच्यावरती बोलणार, या तांत्रिक गोष्टी आहेत, जी चौकशी आता त्या संदर्भात करतात, त्याच्यासमोर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत। मी ते पाहिलं विषय